हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत लहान मुलीसाठी असा मॅचिंगचा असा फुलाचा चोकर बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला असं फुल बनवायला लागणार आहे. त्याचं आपण 3 फुलं बनवणार आहोत. त्यासाठी मी हा घेतलेले 4 mm मोती घेतलेले आहेत. मला त्या कलरमध्ये बनवायचं आहे. तिचा ड्रेस हा कलरचा आहे. हे 4 mm मोती आणि 00 गोल्डनचे बीड्स गोल्डन आणि 3 mm वायर, कटर, प्लायर आणि आपल्याला 1 सेंटीमीटर म्हणजे 3 इंचाची आपल्याला 18Kची वायर लागणार, ती वेग घेतलेली आहे आणि हा ज्वेलरी मेकिंगचा थ्रेड. चला आपण सुरुवात करूया. तर इथे मला 3 फ्लॉवर बनवायचे होते. तर मी 0.3 mm मी 1 मीटर एवढा मी तोडून घेते. 1 मीटर एवढा आपल्याला जागा तोडून घ्यायचं आहे. तर मी 1 मीटर एवढा कट करून घेते. आता आपण घेणार आहोत, आपल्याला 10 मोत्यांचं फुल बनवायचं आहे. तर मी आता याच्यामध्ये 10 एक मोतीचं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 mm गोल्डनचा मणी घेणार आहोत आणि नंतर ही वाईट टोकापर्यंत आणायची. 1 सेंटीमीटर जवळजवळ 1 सेंटीमीटर एवढा सोडायची आपल्याला आणि नंतर या मोत्याच्या ह्याच्यातून ही वायर बाहेर काढायची. अशा प्रकारे जिथे आपल्याला मोती लावून चालू आहे. लावू शकतो आपण. मोती घ्यायचा आहे. घ्यायचा आणि हा मोती ही वायर जी आहे ती फक्त मोत्याच्या ह्याच्यात बाहेर काढायची. मोत्याच्या बीडमधून बाहेर काढायची. अशा प्रकारे आपल्याला टोटल 10 मणी काढून घ्यायचे आहेत. कधी कधी डबल मणी असतात. असे पण टोटल 10 मणी घालणार आहोत. दहा मोती आपल्याला घालायचे आहेत. आपल्याला जे 3, 3, 6 झाले. अजून 4 मोती घातलं. त्याच्यानंतर हा गोल्डन बीड आणि या मोत्याच्या आतून आपल्याला ही वायर बाहेर काढायची. अशा प्रकारे चार, 5, 6, 7, 8 आपल्याला मोती झालेले आहेत. अजून आपण 2 मोती होऊन घेऊया म्हणजे फ्लॉवर जरा छान दिसेल. 10 वेळेत
बऱ्यापैकी 10 मणी ते मऊन झालेले. आता आपल्याला काय करायचं आहे, जे हे आहे तो वायर, ही जी वायर ह्या मण्याच्या खालून घ्यायची आहे, जवळ आणायची आणि ह्याच्यावरती आपल्याला फिरवायचं, राखायचं. एकदा फोडून एकदा मागून, एकदा फोडून एकदा मागून. हे करत असताना आपला जो हा अंगठा आहे तो इथे मध्ये ठेवायचा, जेणेकरून त्याचा शेप चेंज नाही होणार. आपल्याला तिथे बरोबर सर्कल हवं आहे, त्यासाठी आपण हे करतो आहे. त्यामुळे एकदा आणि जो हा आपला छोटासा पहिला होता तो आपण इथे रॅप करून घेणार आहोत. आणि उरलेलं कट करून टाकूया, लागणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आपलं छानसं अंगठा इथे बोट ठेवल्यामुळे छानसं इथं सर्कल व्यवस्थित आलेलं आहे. आता आपल्याला जो मोठा MM चा मणी घेतलेला आपण 6 MM चा मणी तो घालतो आहे अशा प्रकारे. आणि आता ही जे वायरचे टोक आहे ते खालून या सर्कलच्या आतून वरती आणायचं आहे. हे अशा प्रकारे आपण लॉक करून घेतलं. आता आपल्याला याच्यामध्ये आपण हे 10 घेतले, जवळजवळ आपल्याला 9 मणी लागतील, 9 मोती आपल्याला लागतील. त्यापैकी 9 मोती आपण आता ओवून घेणार आहोत. 1 2 MM मणी आपण इथे आम्ही 3 MM मणी मी 10 मणी ओवून घेते. सहा, हे दोन चिकटलेत मणी हळूवार कट करून द्यायचे. मी 9 मणी लागतील, 10 घेतले. बघूया अशा प्रकारे बरोबर हे मणीच्या बाजूनेच घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे 10 मणी नाही लागणार आहे, 2 मणी लागणार. आणि जो आपण हा पहिला मोती घेतला आहे त्या मोतीच्या आतून आपल्याला ही वायर काढायची आहे, जेणेकरून त्याला असं बरोबर असा गोलचा शेप येणार आहे. पहिल्या मोत्यातून आपल्याला ते बाहेर काढायची बघा, अशा प्रकारे आणि व्यवस्थित खेचून घ्यायची. हे बघा छानसं असं तर हे तिथं लॉक झालेलं आहे. आता ही वायर आपल्याला खाली न्यायची आणि 4 ठिकाणी आपल्याला लॉक करायचे. आता 2 मोती सोडून मी ही वरती वायर आणते परत 2 मण्याच्या वरून आणि ही वरती घेऊन लॉक केली. पुन्हा वायर खाली न्यायची, तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. तर मी लॉक करून घेते. अशा प्रकारे हे फूल आपल्याला 4 ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉक करून घेतलेलं आहे. ते बघू शकता आपली ही कशी छान आहे, छान असं फूल तयार झालेलं आहे. तर आपण असे ह्याचे 2 फुलांचे करून घेऊया. फुलं
अशा प्रकारे आपण हे 3 फ्लावर आपण बनवून घेतले आहेत. 1 तीन फ्लावर आपण हे तयार केलेले आहेत. आता याचा आपण लूप तयार करायचं आहे, आपल्याला पेंडंट तयार करायचं आहे. तर पेंडंट तयार करण्यासाठी आपल्याला काय लागेल ते आपण घेऊया. इथं आपण ही वायर घेतली आहे 18 गेजची, ती आपण अशी इकडे त्याला आपण लूप बनवायचा आहे. तर ही इकडे टोकाला पकडायची आणि आपल्याला असं फिरवायचं आहे 2दा, जेणेकरून आपल्या इथं हा लूप तयार झालेला आहे. असं आता ही फ्लावर आपल्या इथं बांधून घ्यायचे आहेत. ह्याला या तारीला हिला फ्लावर बांधून घ्यायचे आहेत. तर आपण ही फ्लावर इथे ठेवायचे आहे मध्यंतरी बरोबर. एक वायर गुंडाळून घेऊया. ही वायर ह्याला गुंडाळून घ्यायची आपल्याला अशी व्यवस्थित आहे ती. असं गुंडाळल्यानंतर आपल्याला इथे गुंडाळायची. तर रॅप करत असायचं. आपल्याला तारीच्या भोवती रॅप करत जायचं आहे, घेत तिला. जेणेकरून घेताना आपण थोडी तार पण रॅप करणार आहोत. बघू शकता आपले फूल खूप छान प्रकारे रॅप झालेलं आहे. आता व्यवस्थित असं चालेल. एक्सेस पाहिजे हे करून असं खाली पण असं दिसेल. आता आपण सेकंड फ्लॉवर घेऊया. ते आपल्याला बरोबर असं ठेवायचं. बरोबर फुलाचं सेंटर पकडायचं आहे आपल्याला. सेंटर पकडून इथे रॅप करायचं. इथे रॅप करून झाल्यानंतर आपल्याला ती वायर आपल्याला या साईडला आणायची, फुलाच्या या साईडला आणायची खालून, जेणेकरून हा आपण इथे रॅप करून जाईल. आता या 2 फुलाच्या मागून आणि या फुलाच्या मागून वायर काढायची. म्हणजे ह्या फुलाच्या मागून याची इकडनं काढायची, इथून घ्यायची आहे पुन्हा या मधातून असं आपल्याला रॅप करायचं आहे. व्यवस्थित रॅप करून घ्यायचे. एकदा या साईडला एकदा त्या साईडला, तिथे आपोआप व्यवस्थित लॉक होऊन जातं. आणि याची काळजी घ्यायची की नीट रॅप झालं पाहिजे, कुठे तारेचा तुकडा राहता कामा नाही, जेणेकरून आपल्याला क्लायंटला ते हात गळ्याला हातल्यानंतर आपल्याला ते लागायला नको तिला म्हणजे कोणी असेल. घेताना नेहमी वरच्या साईडने कट करायचे. आता आपण तिसरं फुल घेऊया. तिथे माझी वायर नाही आहे, त्याच्यामुळे मी वायर नवीन घेते. ही वायर आपण रॅप करून टाकूया. इथे कट करून टाकायची. अशा प्रकारे आपण हे लूप दोन्हीकडनं तयार करून घेतलेलं आहे. छान असं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अशी माळ तयार करायची. घेता करून घेऊया.
त्यासाठी आपल्याला लागणारी शेजारी मेकिंगची वायर ती आपण एवढी घ्यायची आपल्याला. त्यासाठी इथे मी ही वायर घेतलेली आहे आणि इथे मी या वायरीत मी एक लॉक बीट टाकून घेणार आहे. आणि हात ही वायर घालून ह्या लॉक बीटच्या आतमध्ये टाकायचं आपल्याला. ह्या पद्धतीने आपल्याला लॉक करून टाकायचे. त्याच्यामध्ये आपण मोठी ओढ घेणार आहोत 10. वीस ते 15 मोती तरी आपल्याला इथे लागतील. आणि जो हा पहिला मोती आहे तो आपल्याला त्या वायरीच्या आतून जी शिल्लक आहे त्याच्यात घालायचं. त्याची वायर तिकडनं दिसणार नाही, तिथे लॉक होऊन जाईल अशा पद्धतीने. असं अकॉर्डिंग टू तुमच्या गळ्याच्या साईजप्रमाणे तुम्ही घेता. मी लहान मुलीसाठी करते. सुपर होते. आता आपण हे लॉक करून घेणार. त्याच्यासाठी मी हे लॉकचे टाकले इथे. छान टाकते. लॉक बीट टाकायचे. लॉक बीट प्रेस करून घेणार. अजून एक लॉक बीट टाकायचं आपल्याला इथे. उरलेली एक्सेस आपण आहे ती कट करून टाकणार. ओके. एका साईड आपण लॉबस्टर टाकून घेणार आहोत. लॉक बीट टाकून घ्यायचं आहे. लॉबस्टर लॉबस्टरच्या आतून पूर्ण
बटनच्या आतून ही वायर आपल्याला बाहेर काढायची. टाईट आणि ही वायरीकडनं पण कट काढणार आहोत. हा जो लॉक आहे तो काहीतरी प्रेस करायचं. आता इथे आपण एक जम्परिंग घालणार आहोत. बघू शकताय असा आपला स्मॉलसा छोटा असा नाजूक नेकलेस तयार झाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या जो काय आयडिया असेल तेही मला शेअर करा. थँक्यू.